जय शिवराय मित्रांनो. फॉलो युअर पॅशन ही ॲडवाईस देणारी लोक जी असतात त्यांची ॲडवाईस कधी फॉलो करायची. आता मी विचारणार का? कारण फॉलो युअर पॅशन हे नेहमी तुम्हाला बुडवणार, एका सॅच्युरेटेड मार्केटकडे वळवणार. का? कारण लोकांना ते नकोय जे तुम्हाला आवडतं. लोकांना ते हवं आहे जे त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये मदत करतंय. येस, यू हर्ड इट राईट. आजच्या या डिजिटल प्रोडक्टमध्ये, आजच्या डिजिटल युगामध्ये आपण ही गोष्ट चांगल्या रीतीने समजून घ्यायला हवी की लोकांना प्रॉब्लेम सोल्युशन पाहिजे. इफ दॅट प्रॉब्लेम रिलेट टू यू, तुम्ही जर ती प्रॉब्लेम आधी कुठेतरी सॉल्व्ह केली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्याने इतरांचंही भलं होत असेल, दॅन वाय नॉट? लोक का पेड नाही करणार तुम्हाला? 90% ऑफ डिजिटल प्रोडक्ट्समध्ये हीच सगळ्यात मोठी कमतरता असते. तुम्ही कुठलाही प्रोडक्ट चूज करा, कुठलंही टॉपिक चूज करा, त्यावरती कुठलंही निश तुम्ही फॉलोअप करा आणि तुम्हाला काय मिळतं? काहीच नाही. पैसे नाही मिळत, ब्रँड एन्डॉर्समेंट नाही होत किंवा तुमच्या सर्व्हिसला काही हवा नाही मिळत. का नाही मिळत? तुम्ही आजच्या जगामध्ये बघत असाल इंस्टाग्राम पेजवरती किंवा यूट्यूबवरती बरेचसे बिझनेस ओनर्स लोक आलेले आहेत. का आले? याआधी कधी होते? लिंक्डइनवरती खूप लोक सक्रिय झालेत. का झालेत? कधी होते? त्याचं कारण सगळ्यात मोठं हे आहे, लोकांना आपले एक्सपर्टीज सांगण्यात इंटरेस्ट आहे. ती एक्सपर्टीज ज्यांनी त्यामध्ये पटाईत करून टाकले. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं असं की ते पूर्णतः त्या गोष्टीमध्ये रुजले आहेत. त्यांना कळते कशा पद्धतीने प्रॉब्लेम्स येतात. सपोज मी म्हणतो की मला डिजिटल प्रोडक्टला मार्केटिंग करायचं आहे अँड आय डोंट नो हाऊ टू स्पेंड द मनी. मी पाण्यासारखा पैसा ओतला आणि त्यात ओतल्यावरती मला एकही लीड आला नाही किंवा सेलही आला नाही, गेले माझे पैसे. बट इफ आय क्रिएट अ सच कंटेंट की ज्यामध्ये लोकांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल की कशा पद्धतीने मार्केटिंगमध्ये पैसा गुंतवावा, कशा पद्धतीने आपलं एक स्पेसिफिक लोकांकडे टार्गेटेड आपलं प्रोडक्ट पाठवावं, तर 100% लोक येतील आणि लोक त्यालाच प्रेफरन्स करतील. तुम्ही बघत असाल बरेचसे कंपनीतले लोक स्ट्रॅटेजीज, टिप्स, ट्रिक्स सांगतात. ते आपले प्रोडक्टच्या विषयी, कुठल्या PDF च्या मार्फत विषयी, ई-बुकच्या विषयी, कुठल्याही विषयी तुम्ही फॉर्म टाकलात, कमेंटमध्ये DM तुम्हाला त्याचं एक लिंक येऊन जाणार. तुम्हाला त्याची माहिती सर्रासपणे येऊन जाणार. का येते? कारण लोकांना ती गोष्ट आवडते, रेलेव्हंट आहे. लोक रेलेव्हंटकडे बघतात. रेलेव्हन्सी किती आहे, मार्केट डिमांड किती आहे, त्याच्याकडे बघितलं जातं. 3 गोष्टी जी सगळ्यात महत्त्वाची असते कुठल्याही प्रोडक्टला कॅप्चर करण्यासाठी किंवा कुठल्या प्रोडक्टला बनवण्यासाठी, ती म्हणजे प्रॉब्लेम किती मोठी आहे, दुसरं म्हणजे आर पीपल विलिंग टू पे फॉर युअर प्रोडक्ट, आणि तिसरं म्हणजे डिमांड किती आहे. आणि ह्याला जर तुम्ही बनवलात तर तुमचा एक प्रॉफिटेबल प्रोडक्ट बनून तयार होतं. आता सब निश, मायक्रो निश आणि कुठल्या स्पेसिफिक निशला बनवावं कसं? सपोज माझा एक टॉपिक आहे डिजिटल मार्केटिंग आणि त्या डिजिटल मार्केटिंगमध्ये मी घेतो फेसबुक मार्केटिंग. फेसबुक मार्केटिंगमध्ये मी घेतो की कशा पद्धतीने फनल डिझाईन केलं पाहिजे. फनल एंटरच्या याच्यामध्ये मी हे बघतो फनल एंटरमध्ये की कशा पद्धतीने किती दिवसांमध्ये तो रिझल्ट आला पाहिजे. ऑफकोर्स आधीसारखा फेसबुक राहिला नाही, अँड्रोमेडा आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा जो रिझल्ट आहे दॅट विल बी फास्ट. पण काही अशा गोष्टी असतात ज्या फेसबुकला समजून घ्यावा असतात. ते म्हणजे तुमचं प्रोडक्ट नेमकं बनलं कशासाठी आहे, कुणासाठी आहे आणि आर देअर पीपल फॉर यू. म्हणूनच तिथं एक तुम्हाला विचारलं जातं बिहेवियरविषयी, इंटरेस्टविषयी, जेव्हा तुम्ही माहिती तिथे लोकांना म्हणजे तुमच्या प्रोडक्टच्या विषयी माहिती पोहोचवतात. सो दॅट्स द फॉरवर्ड थिंग. बट वी टू टॉक अबाउट निश. टॉपिक तुमचं कुठलंही असो, तुमच्या टॉपिकचं एंड रिझल्ट महत्त्वाचं असतं. म्हणजे टाईम ओरिएंटेड रिझल्ट महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो मला वेट कमी करायचं आहे, पण
मी एक प्रोफेशनल आहे, त्यात मी जिम अटेंड नाही करू शकत, त्यात मी वेळ देऊ नाही शकत. मग माझ्याकडे पर्याय उरलं काय? पर्याय उरलं ते माझं खानपान. मग आता ते खानपान कसं करावं? कशा पद्धतीचं इन्क्लूड करावं? किती वेळामध्ये मला ते खानपान मिळालं पाहिजे? प्रोटीन रिच मिळालं पाहिजे, फायबर मिळालं पाहिजे, कार्बोहायड्रेट लेस मिळालं पाहिजे. कशा पद्धतीने मी केलं पाहिजे? आता हे सांगणार कोण मला? ते लोक सांगतील जे लोक अशा पद्धतीचे कंटेंट्स बनवतात, अशा पद्धतीचे कुकिंग्स अरेंज करतात, अशा पद्धतीचे काही प्रोडक्ट्स बनवतात, काही रेसिपीज अरेंज करतात, जे 5 मिनिटांमध्ये लोकांसाठी बनून तयार होतं. मग मी त्यावर काय बनवू शकतो? ऑफकोर्स आय कुड क्रिएट अन ईबुक, इवन आय कुड क्रिएट अ मिनी कोर्स, इवन आय कुड रिलीज अ कंटेंट ऑन यूट्यूब सायमल्टेनियसली ऑन इंस्टाग्राम. मग त्यावरती माझं किती पद्धतीने किती लोक मला अट्रॅक्ट करत आहेत? ऑब्व्हियसली मी लीड बनवत आहे, मी मॅग्नेट बनवत आहे, तर लोकांना मी अट्रॅक्ट करणारच ना. हा एक मनी माइंडेड पर्सन असलं पाहिजे. आवड निवड तुम्हाला शाबासकी देणार, लाईक्स देणार, बट दे वोंट क्रिएट एनी अ सिंगल पेनी फॉर यू. नन ऑफ द पर्सन्स आर इंटरेस्टेड टू पे अ पेनी ऑन युअर इंटरेस्ट, ऑन युअर ओन इंटरेस्ट. हे महत्त्वाचं असतं. सो कुठलंही निशला तुम्ही एक टाईम ओरिएंटेड बनवा. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो, मी जसं आधी आपलंच प्रॉब्लेम तुमच्याकडे टाकलं, माझं सोल्युशन काय? माझं सोल्युशन असं आहे, मला असं प्रोडक्ट पाहिजे जे 5 मिनिटांमध्ये बनेल, ज्यात मला प्रोटीन मिळणार आणि मी त्याला 15-20 दिवसामध्ये शिकेन. जर मी अशा पद्धतीने हायली ओरिएंटेड वस्तू जर मी आणत असेल, तर 100% माझ्याकडे प्रोडक्ट येणार. सॉरी, लोक येणार, प्रोडक्ट नाही, लोक येणार. त्यासोबत मी एक सर्व्हिस ओरिएंटेड बनू शकतो, एक आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो. इट टूक टाइम्स, टाईम घेतात, वस्तू घेते. तुमचं एक्सपर्टीज लोकांना नवीन चेहऱ्यावरती ट्रस्ट डेव्हलप करण्यासाठी वेळ लागते. बट वन्स यू हिट दॅट पॉईंट दॅट्स कॉल्ड रेलिव्हन्सी टू देअर प्रॉब्लेम्स, शुअरली तुमचं कुठलंही प्रोडक्ट असेल, तुमचं कुठलंही कंटेंट असेल, इदर ऑन यूट्यूब ऑर इन इंस्टाग्राम, लवकर ग्रॅब करतील लोक. आणि तेच महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. सो फोकस ऑन दॅट निश that generate results, that gives result on that oriented time. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. डिमांड त्या गोष्टीची मिळणार 100%, आणि तुम्हाला तुमचं स्पेसिफिक जे निश आहे, जे टॉप लोक आहेत, ज्या पर्टिक्युलर त्या निशसाठी टार्गेटेड आहेत, ते तुम्हाला सहज रीतीने मिळू शकते. त्याने तुमच्या 2 गोष्टी वाचतील, जे म्हणजे तुमचं वेळ आणि दुसरं पैसा. तुमचं प्रोडक्ट बनवून झाल्यावरती जो लागणारा जो पैसा जो मार्केटिंगला असणार, तो सुद्धा कमी लागणार, आणि त्याशिवाय लोकांपर्यंत तुम्ही कमी वेळात पोहोचून एक हायली ओरिएंटेड मार्केट कॅप्चर करू शकाल. सो जर आवडलं असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू सून.